आता पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात। आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्राकडनं तरुणाला मारहाण झाल्याच्या प्रकरणाबद्दलची ही बातमी आहे। मारहाण करणाऱ्या आरोपींनी कृष्णा आंधळेचं स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेवलं होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांकडनं तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। वाल्मिक कराड याच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस अशा पद्धतीचा जाब विचारत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती। बीडच्या धारूर येथे वाल्मिक कराड याच्या संबंधित बातम्या पाहिल्यामुळे तरुणाला मारहाण झाली। मारहाणीनंतर आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप फरार झाल्याचं कळतंय। आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना झालंय। जखमी अशोक मोहितेला लातूर इथल्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांच्याकडनं शिवीगाळ करत मारहाण करण्यात आलेली होती। वाल्मिकांना मुंडेंच्या बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू अशा पद्धतीची धमकी देण्यात आलेली होती। धारूर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पण पुन्हा एकदा याच प्रकरणासंदर्भामध्ये मारहाणीचा हिंसेचा असा हा प्रकार समोर येतोय। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। गोविंद, पुन्हा एकदा आपल्याला कुठेतरी दिसतंय की कुठेतरी गुंडशाहीचा हा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये दिसतोय आणि तोही कृष्णा आंधळे या व्यक्तीला पाठिंबा देणार आहे किंवा त्याच्याबद्दल सारवासारव करणार आहे आणि या संदर्भात अधिक काय माहिती द्याल? नक्कीच हा सुद्धा धक्कादायक प्रकार म्हटला पाहिजे। आणि यातील आरोपी कोण आहेत तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो काही आरोपी आहे आणि जो फरार आहे तो कृष्णा आंधळे याचे दोन मित्र आहेत, ज्यामध्ये अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर अशा या दोन तरुणाचे नाव आहेत, ज्यांनी अशोक मोहिते नावाच्या व्यक्तीला मारहाण कशामुळे केली तर तो वाल्मिक कराडच्या फोटो आणि बातम्या बघत होता आणि ते बातम्या वाल्मिक कराडच्या का बघतो म्हणून ही मारहाण झाली। ही मारहाण इतकी गंभीर आहे की अशोक मोहिते यांना आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रात्री उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र पुढील उपचारासाठी आता त्यांना लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे। लातूरमध्ये त्यांच्यावरती उपचार चालू आहेत आणि हे दोन जे आरोपी आहेत वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांविरोधामध्ये धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णा आंधळेचे हे दोन जे मित्र आहेत त्यांचं स्टेटससुद्धा कृष्णा आंधळेच्या वाढदिवसाचं होतं, म्हणजे काल कृष्णा आंधळेचा वाढदिवस होता आणि त्याचं स्टेटस ठेवण्यात आलं होतं। आणि हे सगळं स्तोम आपण बघतोय की मागच्या 2 महिन्यापासून खरं तर याच प्रवृत्तीचा विरोध जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळतोय। ते परत एकदा समोर येत आहे की दोन तरुणांनी एका व्यक्तीला मारहाण केली, ती इतकी गंभीर स्वरूपाची होती आणि त्याला कारणही किरकोळ होतं की केवळ मोबाईलवरती वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोय हेच कारण यामध्ये सांगण्यात आलं आहे। दोन्ही या तरुणांच्या विरोधामध्ये धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांचे पथकं त्यांना शोधण्यासाठी रवाना झालेत। एक मात्र खरं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून बीड जिल्ह्यामध्ये जी काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना समोर येत आहेत त्या मात्र थांबताना नाव घेत नाही आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।